आता सर्व राशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी। दिवाळीनिमित्त आनंदाचा शिधा सर्व राशन कार्ड धारकांना मिळणार आहे आणि त्या आनंदाच्या शिध्यामध्ये तुम्हाला 15 किलो गोड तेलाचा डब्बा, 10 किलो साखर, 5 किलो रवा आणि 10 किलो हरभरा डाळ आणि सोबतच जे तुम्हाला दर महिन्याला मिळत असते ते म्हणजे गहू आणि तांदूळ हे सगळे खाद्यपदार्थ आता राशन कार्ड धारकांना मिळणार आहेत। आणि एवढेच नाही, पिवळ्या व केशरी राशन कार्ड धारकांना दरमहा 1000 रुपये थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। कारण मोफत अन्नधान्य योजनेच्या बाबतीमध्ये सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। तुमच्याकडे कोणत्याही रंगाचे राशन कार्ड असेल तर तुम्हाला दिवाळीनिमित्त 15 किलो गोड तेलाचा डब्बा, 10 किलो साखर, 5 किलो रवा आणि 10 किलो हरभऱ्याची डाळ ह्या खाद्यवस्तू तुम्हाला दिवाळीनिमित्त मिळणार आहेत। पण ह्यासाठी तुम्हाला 2 महत्त्वाची कामे तातडीने करून घ्यायची आहेत। तुम्ही जर राशन कार्ड धारक असाल तर तुमच्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। जर यापुढे सुद्धा सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर 2 मिनिटे लक्षपूर्वक ऐका। तर तुम्हाला 2 महत्त्वाची कामे आणि त्यापैकी पहिले काम म्हणजे तुमच्या राशन कार्डमधील सर्व सदस्यांची EKYC कंप्लीट करून घ्यायची आहे। कारण हे लाभ ज्या राशन कार्डची EKYC कंप्लीट आहे अशा राशन कार्ड धारकांनाच मिळणार आहे। तातडीने तुम्ही EKYC कंप्लीट करून घ्यायची आहे। आणि दुसरे म्हणजे अति महत्त्वाचे काम म्हणजे तुम्हाला काय करायचे आहे, आपले आधार कार्ड, राशन कार्ड आणि बँकेचे पासबुक हे तर आपल्या घरामध्ये असतेच, पण बऱ्याच वेळेला पासपोर्ट साईजचे फोटो आपल्याकडे नसतात। त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर पासपोर्ट साईजचे फोटो काढून ठेवायचे आहेत। कारण ही तुम्हाला ह्या सर्व गोष्टी जेव्हा तुम्ही राशन कार्ड दुकानावर जाता आनंदाचा शिधा आणण्यासाठी तर तुम्हाला ह्या सर्व गोष्टी लागणार आहेत। त्यामुळे तुम्ही आधार कार्डची झेरॉक्स, सर्व सदस्यांची आणि पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला त्या दुकानावर द्यावा लागेल। म्हणून ह्या सर्व गोष्टी तुम्हाला रेडी ठेवायच्या आहेत। सरकारच्या या योजनेबाबत आपलं काय मत आहे ते कमेंट करून नक्की कळवा। आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। धन्यवाद।